मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या अनियमिततेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 86 सहार येथील शाखा प्रभारी उल्हास चव्हाथे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून उल्हास चव्हाथे यांनी सांगितले आहे की मतदार यादीतून नावे वगळणे, एका यादीतील मतदार दुसऱ्या यादीत टाकणे आणि ऐनवेळी मतदान केंद्रांची ठिकाणे बदलणे असे अनेक प्रकार वार्ड क्रमांक 86 सहार परिसरात समोर आले। या सर्व गोंधळाचा मोठा त्रास मतदारांना झाला, तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही याचा सामना करावा लागला असे त्यांनी स्पष्ट केले। मात्र या सर्व परिस्थितीत सहार पोलीस ठाणे हद्दीतील सहार गाव वार्ड क्रमांक 86 येथे अवघ्या 300 मीटरच्या अंतरात 3 मतदान केंद्रे असतानाही उत्कृष्ट नियोजन करण्यात आले। सहार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज चाळके यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय सोईस्कर, महिला पोलीस निरीक्षक सुषमा माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत, सहाय्यक उपपोलीस निरीक्षक शंकर काळे, मिल्स स्पेशल हवालदार रवींद्र ठोंबरे, किशोर बाभड आणि प्रदीप दुधवडकर यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 86 यांच्या वतीने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमावेळी शिवसेना युवासेना शाखा क्रमांक 86 कार्यालय प्रमुख वैभव सकपाळ, उपशाखा प्रमुख रामकृष्ण आंबेकर, विलास पळसमकर, सुभाष आव्हाड, दशरथ वाघमारे, युवा उपशाखा अधिकारी विष्णू जाधव, गटप्रमुख शेल्डन वॉलेस, कमाल सिद्दीकी, युवा सैनिक कुमार केतन वायदंडे, लवेश मर्चंडे आणि कुमारी हर्निशा जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज चाळके यांनी शिवसेना आणि युवासेना शाखा क्रमांक 86 यांच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा करण्यात आलेला सत्कार आणि आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे कौतुक केले व सर्वांना प्रोत्साहन दिले। नमस्कार सर्वांना, सस्नेह जय महाराष्ट्र। मी उल्हास चव्हाथे, वॉर्ड क्रमांक 86 शाखा प्रभारी। नुकताच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदार यादीतली गोंधळापासून सुरू झालेला कारभार ऐनवेळी मतदान केंद्र चेंज करण्यापर्यंत, बदल करण्यापर्यंत निवडणूक आयोगाचा आपल्या समोर आला। याचा सर्वात जास्त फटका सहार विभागाला पडला। सहार विभागामध्ये यादी चेंज करणं, 2 किलोमीटर 3 किलोमीटरचे मतदार सहार गावामध्ये, चिमटपाड्यापासून सहार गावामध्ये येणं, या सगळ्या प्रकारामध्ये निवडणूक आयोगाने आपली भूमिका बजावली। त्यानंतर पक्षीय कार्यकर्ते, सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्यामध्ये एकच तारांबळ उडाली। पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे, या गोष्टींचा कुठेही लवलेश न लागता सहार पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोज चाळके यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक उदय सोईस्कर, पोलीस निरीक्षक सुषमा माळी मॅडम, त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मिथुन सावंत साहेब यांच्या उत्तम प्रकारे नियोजनामुळे व त्यांचे सहकारी मिल स्पेशल रवींद्र ठोंबरे, मिल स्पेशल किशोर बाभड, त्यानंतर ASI शंकर काळे व हवालदार श्री प्रदीप दुधवडकर यांच्या सहकार्यामुळे सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य लाभलं। त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया एकदम सुरळीत व कोणताही व्यत्यय न येता पार पडली। सहारची भौगोलिक स्थिती बघता 300 मीटरच्या आत 3 मतदान केंद्र 300 मीटरच्या आत आल्यामुळे एकच तारांबळ उडाली होती। पण या पोलीस प्रशासनाने पक्षीय कार्यकर्त्यांना सुद्धा सहकार्य केलं व आपल्या नियम व आपल्या शिस्तबद्ध नियोजनामुळे ह्या निवडणुका सुरळीत पार पाडल्या। त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व सर्व पक्षाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो व असंच सहकार्य त्यांचं लाभो ही त्यांच्याकडे अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।